बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला जेलमध्ये बेदम मारहाण झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली। जेलमध्ये 2 गटात झालेल्या राड्यानंतर ही मारहाण झाल्याचं समजतंय। हे सगळं सुरू असतानाच दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी एक वेगळाच बॉम्ब फोडला। 4 दिवसांपूर्वी धाराशिवच्या कळंबमध्ये एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला। त्यात धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह सरपंच संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी ज्या महिलेचा वापर करण्यात येणार होता त्याच महिलेचा असल्याचा दावा अंजली दमाने यांनी केला। त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं। बीडमधून काही दिवसांपूर्वी अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या करण्यात आल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी केला आणि एकच खळबळ उडाली। ही महिला 5 वेगवेगळ्या नावांनी तिथं वावरत होती असाही दावा अंजली दमाने यांनी केला होता। त्यातच आता धाराशिवच्या कळंबमधील महिलेच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली। महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी 2 दिवस मृतदेहाजवळ झोपला। त्यानं तिथं जेवण देखील केलं। 3ऱ्या दिवशी मृतदेहाचा वास येऊ लागल्यानंतर तिथून पळ काढला। मनीषा बिडवे यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। त्यांच्या चौकशीनंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। यात मुख्य आरोपीचं नाव आहे रामेश्वर भोसले, तर दुसरा आरोपी उस्मान गुलाब सय्यद यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आता दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे। त्यांनी सांगितलंय की कळंबमधील त्या महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी 2 दिवस मृतदेहासोबतच त्याच खोलीत मुक्कामी होता। त्या मृतदेहा शेजारीच बसून त्यांनी जेवण केलं। मात्र 3 दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागला। आता आपलं भिंग फुटणार या भीतीनं आरोपी त्याच महिलेची गाडी घेऊन बाहेर निघाला। पुढे आरोपी रामेश्वरनं आपल्या केज मधील मित्राला घेऊन मृतदेह दाखवला। आरोपी रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा। रामेश्वर उर्फ रामे भोसले याचे मनीषा बिडवे यांच्याकडे काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो होते आणि त्याच व्हिडिओ आणि फोटोंच्या आधारे मृत महिला रामेश्वरला ब्लॅकमेल करत होती। 5 लाख रुपये दे नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी ही महिला देत होती। त्यामुळेच संतापाच्या भरात आरोपी रामेश्वरनं मनीषाची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे। तर मंडळी, आता राज्यभरात वाढत असलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। या प्रकरणात पोलिसांकडून आणखी काय माहिती मिळते याकडे आपलं लक्ष असणारच आहे आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।